बातम्यांचा बुलंद आवाज महा 24 तास. बातमी येते नांदेडच्या हादगावमधून. 2023 खरीप पीक विमा सरसकट द्या, शेतकरी संघटनेची तहसीलदार यांच्याकडे मागणी. हादगाव हिमायतनगर तालुक्यातील 2023 मध्ये अतिवृष्टी झाली होती. पाण्याने शेतकऱ्यांच्या पिकाचे 80% नुकसान सुद्धा झाले होते. तहसील प्रशासनाने पंचनामे करून इन्शुरन्स कंपनी युनायटेड इंडिया या कंपनीला कळून सुद्धा कंपनीने शेतकऱ्यांना कोणत्याही पिकाचा पीक विमा न दिल्यामुळे शेतकरी संघटनेच्या वतीने युनायटेड इंडिया इन्शुरन्स कंपनीला वारंवार कळवून सुद्धा लेखी तक्रारी देऊन सुद्धा शेतकऱ्यांच्या खात्यावर कुठलाही पीक विम्याची रक्कम टाकण्यात आली नसून सरसकट शेतकऱ्यांच्या खात्यावर लवकरात लवकर रक्कम टाकण्यात यावी, यासाठी आज शेतकरी संघटनेच्या वतीने तहसीलदार यांना निवेदन देण्यात आले आहे. कंपनीच्या वतीने रक्कम न टाकल्यास येत्या 5 तारखेपासून तहसील कार्यालयासमोर आमरण उपोषण करण्याचा इशारा सुद्धा शेतकरी संघटना हादगावच्या वतीने देण्यात आला आहे. तिथला आढावा घेतला आमच्या प्रतिनिधींनी. पाहूया. नमस्कार, मी महेंद्र डोंगरे, महा 24 तास न्यूज मध्ये स्वागत आहे. आज तहसील कार्यालयामध्ये शेतकरी संघटनेच्या वतीने 2023 चा खरीप विमा काही शेतकऱ्यांना पडला आणि काही शेतकऱ्यांना पडला नाही या संदर्भात तहसीलदार यांना निवेदन देण्यात आले. आपल्यासोबत शेतकरी संघटनेचे काही पदाधिकारी आहेत. काय सांगाल एकंदरीत पाहता 2023 चा विमा काही शेतकऱ्यांना पडला आणि काही शेतकऱ्याला पडला नाही? काही शेतकऱ्यांना पडला, पण मुळात कंपनी चाल ढकल करत आहे. सर्व शेतकरी पात्र असून विमा कंपनी शेतकऱ्याला देत नाही आणि या 8 दिवसात विमा नाही दिला तर 5 ऑगस्टला मी उपोषणाला बसणार आहे. सरसकट विमा मिळाला पाहिजे. तर यांची मागणी आहे की शेतकऱ्यांना 2023 चा खरीप विमा सरसकट मिळाला पाहिजे. कॅमेरामन मारुती काकडेसह मी महेंद्र डोंगरे, महा 24 तास, हादगाव, नांदेड.